राज्यातील सरकारी कर्मचारी हे विविध मागण्यांसाठी कालपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत आणि याचा थेट परिणाम मंत्रालयीन काम तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये दिसून येतोय। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। आज संपाबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। यामध्ये या संपावर काही तोडगा निघणार का याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। दरम्यान याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। कालपासून राज्यभरातले सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावरती गेलेले आहेत। त्यामुळे मंत्रालयापासून ते तालुका स्तरापर्यंत याचा थेट परिणाम सरकारच्या कामकाजावरती जो आहे तो पाहायला मिळतोय। सध्या आपण मंत्रालयाच्या बाहेरून आकाशवाणी केंद्राच्या बाहेरून ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि मंत्रालयातले जे कर्मचारी आहेत ते खरं तर संपावरती आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कामावरती रुजू होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर कालपासून तुमच्या संपाला सुरुवात झालेली आहे, याचा थेट परिणाम सरकारच्या कामकाजावरती दिसून येतोय। आज तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, तुमची काय नक्की भूमिका आहे? आज संपाचा दुसरा दिवस आहे। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जो संप पुकारलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व कर्मचारी सहभागी आहोत। जेणेकरून 17 लाख कर्मचारी ह्या संपामध्ये उतरले आहेत। त्याचा परिणाम जनतेवर होतोय। जेणेकरून हॉस्पिटलाइज आहेत त्याच्यामध्ये जनतेला खूप म्हणजे त्यांचे हाल होत आहेत ते दिसून येत आहे। परंतु संप करणं हे आमचं म्हणजे हे नव्हतं, परंतु काय करणार, कर्मचाऱ्यांवरती अन्याय होत आहे, त्यासाठी आम्हाला ते करावं लागतंय। आम्ही शक्य तितक्या शांततेच्या मार्गानेच न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सरकारने आतापर्यंत आम्हाला वेळोवेळी आश्वासनं देण्याचं काम केलेलं आहे, परंतु कोणत्याही आश्वासनाची पूर्तता आतापर्यंत सरकारने केलेली नाही आहे। तर ह्या वेळेला आम्हाला नाईलाजास्तव सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रभरातून आम्हाला टोटल 17 लाख कर्मचारी आज संपावरती उतरलेले आहेत आणि हे 17 लाख कर्मचाऱ्यामध्ये हॉस्पिटलचे आहेत, शिक्षक वर्गाचे आहेत, शैक्षणिक विभागाचे आहेत, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सगळे मिळून कर्मचारी आज संपामध्ये उतरलेले आहेत।